बीडीडी चाळीतील रहिवाशांची स्वप्नपूर्ती पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील घरांच्या चावीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप। जनसुरक्षा कायद्याविरोधात आज विरोधक एकवटणार। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आज मुंबईत परिषद। शरद पवार उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सावध राहिलं पाहिजे। भाजपमधील आयारामाबद्दल गोविंद देवगिरी महाराज यांचं वक्तव्य। 29 ऑगस्टला जरांगेंच्या नेतृत्वात भगवा वादळ मुंबईत धडकणार। त्याच पार्श्वभूमीवर जरांगेंच्या नेतृत्वात आज लातूरमध्ये मराठा समाजाची बैठक। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटर लांबीचं विहार क्षेत्र 4 पादचारी भुयारी मार्गाचं आज लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण। यावर्षी देखील खड्ड्यांचा दंड माफ करा। गणेशोत्सव समन्वय समितीचे मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र। गणेशोत्सव आढावा बैठकीत मुद्दा उपस्थित। मुदत संपत आल्यानंतरही 70% वाहने HSRP विना। वाहनांनी पाटी बदलण्यासाठी उद्या मुदत संपणार। पुढील 3 ते 4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। मुंबई आणि आसपासच्या उपनगरात पहाटेपासूनच पावसाच्या सरी। ICICI बँक अखेर नमली। मिनिमम बॅलन्सच्या निर्णयात टीकेनंतर बदल। नवीन खात्यांसाठी किमान 50,000 रुपयांची शिल्लक ठेवण्याची अट रद्द। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।